हे काँग्रेसनं जर का होकार दिला नसता तर बनलं नसतं, हे सगळ्यांना माहिती आहे. 44 जागा तुमच्या होत्या, फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून काहीही करू शकत नव्हते. तो खूप मोठा निर्णय होता तुमच्यासाठी, शिवसेनेला सोबत घेणं किंवा त्यांच्या अंडर सरकार बनणं. तो फ्लेक्झिबिलिटी तुम्ही दाखवलीत. इंडिया आघाडी स्थापन होण्यामध्ये, इंडिया अलायन्स जे आहे त्याच्यामध्ये पण काँग्रेस खूप झुकतं माप घेतंय, हे सगळं देश बघतोय. अशा वेळेस जात राजकारण आपण बाजूला ठेवून चालत नाही गणित त्याचं. तर अशा वेळेस दोन महत्त्वाच्या ज्या शक्ती आहेत, दलित मतं आणि मुस्लिम मतं, असं चित्र दिसतंय समहाऊ. आपल्याकडं पण नॅशनल पातळीवर आहे कदाचित. इकडं बाळासाहेब आंबेडकर तुमच्या खूप मागं लागले, काँग्रेसच्या पर्टिक्युलरली त्यांचा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांवर खूप रोख आहे की तुम्ही समहाऊ त्यांना जवळच करत नव्हता. असं का? आज असदुद्दीन ओवेसी पण आले होते MIMच्या इथं. त्यांनी पण या मंचावरच सांगितलं की इम्तियाज जलील त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते तुमच्या खूप मागं लागले. 3 वेळा तुम्हाला काय फोन पत्र वगैरे केलं की आम्हाला सोबत घ्या, जर का मोदी विरोधी सगळे लोक पाहिजेत तर आम्हालाही सोबत यायचंय. मग ह्या दोन शक्तींना काँग्रेस दूर का सारत होतं? मला एक कळत नाही. आता आम्ही काही कोणाला गळ्याला लावायचं राहिलेलं आता फक्त. आता प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बद्दलचं तुम्ही ऐकताय, बघताय. आम्ही त्यांना पत्र जात नव्हतं, मी पत्र द्यायची व्यवस्था केली. परवा ते आमच्या मीटिंगला पण आलेत. आता पुन्हा आता मीटिंग आहे. तर मूळ प्रश्न आहे की आमचा प्रयत्न सुरू आहे. आखरी या सगळ्या याच्यामध्ये वैचारिक, कारण की आज त्यांना माहिती आहे की देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे. न्यायव्यवस्था असेल, माध्यमं असतील, प्रशासकीय व्यवस्था असेल. आता मला एक सांगा की UPSCच्या परीक्षा न घेता डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरीच्या रँकवर लोक बसवायची. तर आता जॉईंट सेक्रेटरीच्या रँकवर यायला UPSCमध्ये पास झाल्यानंतर त्याला 15 ते 16-17 वर्ष लागतात. आणि हे डायरेक्ट परीक्षा न घेता डायरेक्ट ही लोक त्याच्यामध्ये डेप्यूट केलं यांनी 2019मध्ये. तर प्रशासकीय व्यवस्था कशी धोक्यात आलेली ही पण आपल्याला कळतं, सगळ्यांना कळतं. आता या सगळ्या व्यवस्थेला काँग्रेसला दोष देण्याचं कारण काय की काँग्रेसनी या 60 वर्ष, आता मधामधात दुसऱ्या सरकारला आपण 60च सांगू, कारण मोदींनी सांगितलं 60 वर्ष यांना दिले, आम्हाला 60 महिने द्या. मग 60चे त्यांना पुन्हा अजून वाढवून दिलं, 10 वर्ष करून टाकली. मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला सांभाळणं हा काँग्रेसचा दोष आहे. या देशाला हरित क्रांतीमध्ये आणलं, श्वेत क्रांतीमध्ये आणलं, तर हा काँग्रेसचा दोष आहे. लहान असताना तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हा नाना पटोले 4थ्या वर्गात असताना कंट्रोलच्या दुकानाच्या समोर पहाटे त्याची आई त्याला उभी करायची. मिलो आणला होता आम्ही 1972मध्ये. तिथं डुकरं खातात, इथं माणसाला खायला पोट भरायला आम्ही आणलं होतं त्यावेळेस. आणि मग तो काळ लक्षात घेता मला आठवतं ते लहानपण अजूनही की माझी आई पहाटेला मला तिथं उभी करायची, कारण तू संपून जायचा. खायला अन्न नव्हतं या देशात. पण या देशामध्ये इंदिराजींनी हरित क्रांती आणून काय चूक केली? या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला सांभाळून चूक केली? मग या लोकांनी आजच्या ज्या धोक्याला समजून बसून चर्चा करायची ना. मीडियामध्ये जाऊन चर्चा करण्यापेक्षा बसून चर्चा करता येतं ना याच्यामध्ये. ठीक आहे, त्यांना स्वायत्त आहे, त्यांना आम्ही काही बोलू शकत नाही. पण ही जी बाब आहे ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला अशी भीती वाटत होती का